नमस्कार. मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की या आठवड्याचा जो वीकेंड आहे तो फक्त आणि फक्त फराळ बनवण्यासाठी मी ठेवणार आहे. पण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे माझ्या घराची साफसफाई थोडीशी उशिरा झाली आणि त्याच्यामुळे फराळसुद्धा मला वीकेंडला नाही बनवता आला. तर काल कुठे जाऊन माझा फराळ पूर्ण झाला आणि त्यामुळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट येत आहे. तर सोमवारपासून मी फराळ बनवायला सुरुवात केली होती. तर मी ठरवलं होतं की खूप जास्त पदार्थ नाही बनवायचे आहेत आणि सुरुवात नेहमी मी बेसनाच्या लाडूपासून बनवते. कारण बेसनचे लाडू बनवायला मला म्हणजे 100% कॉन्फिडन्स असतो की ते व्यवस्थितच होतील आणि त्याच्यासाठी मी कोणती स्पेसिफिक रेसिपी नाही फॉलो करत. तर इथे मी हे रेडीमेडच बेसन आणतं, जे दाणेदार बेसन असतं ना ते आमच्या इथे मिळते. डीमार्टमध्ये शक्यतो ते मिळत नाही. आणि त्याचसोबत ही तगर मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवली होती. याला हिंदीमध्ये बुरा असं सुद्धा म्हणतात. आणि हे माझं घरातलंच घी होतं बनवलेलं आणि खूप जास्त क्वांटिटीमध्ये होतं, तर मी त्याचाच वापर करते. आणि ते अर्धा किलो बेसन आहे आणि अर्धा किलो ही साखर आहे, म्हणजे ती तगर ज्याला म्हणतात ते. तर माझ्या बहिणीलासुद्धा बेसनाचे लाडू बनवायला शिकायचं होतं, तर तिने मला सांगितलं होतं की ताई तू जेव्हा बनवशील ना तेव्हा मला सांग, मग मी येऊन बघते. तर तीसुद्धा इथे आली आहे आणि मी तिला सगळं एक्सप्लेन करते कसं काय करायचं ते. आणि ह्या बेसनाच्या लाडूची रेसिपी ना मला यूट्यूबवरती कुठेच नव्हती मिळाली. म्हणजे मी यूट्यूबवरती जेवढे व्हिडिओज बघितले त्याच्यामध्ये ते भलेही सांगतात की दाणेदार बेसनाचे लाडू आहेत, त्यामध्ये पाण्याचा हपका मारा किंवा त्याच्यामध्ये थोडासा रवा टाका तर दाणेदार होतात. पण त्याच्याने नाही होत खरं तर. तुम्हाला जर बेसनाचे लाडू परफेक्टली असे दाणेदार पाहिजे असतील ना तर त्याच्यामध्ये जरी तुम्ही नॉर्मल बेसन वापरला ना तरी त्याच्यामध्ये ती जी तगर असते ना, ज्याचं टेक्स्चर एकदम आपलं मीठ असतं ना जे त्याच्यासारखं असतं, त्याच्याने खरोखर बेसनाचे जे लाडू आहेत ना ते एकदम दाणेदार असे तयार होतात. तर इथे बेसनाचे लाडू बनवताना एकच आहे की पेशन्स खूप आपल्याला लागतो, इनफॅक्ट सगळ्याच फराळ बनवताना. तर इथे हा अर्धा किलो बेसन भाजण्यासाठी जवळजवळ मला 35 ते 40 मिनटं लागली. तर मध्ये मी मिक्स करत होती, मध्ये माझी बहीण मिक्स करत होती. आणि याला तुपाचं प्रमाण म्हणजे सांगायचं झालं तर अर्धा किलो बेसनासाठी जवळजवळ पाव किलो तूप तर याला लागतं. आणि ते डिपेंड करते बेसनाच्या क्वालिटीवरती सुद्धा. सुरुवातीलाच खूप जास्त तूप टाकू नका. पीठ जर थोडंसं कोरडं राहिलं तरी काही हरकत नाही, त्याच्यामध्ये वरून आपण तूप घालू शकतो. पण जर तूप जास्त झालं ना तर मग ते बेसनाची कन्सिस्टन्सी नीट करायला खूप जास्त आपल्याला मेहनत घ्यावी लागते. आणि जरी तसं झालं तरी काहीच हरकत नाही. आपल्याकडे जी चण्याची डाळ असते ना ती थोडीशी वाटून याच्यामध्ये, चण्याची डाळ म्हणजे जी आपण चटणी वगैरेसाठी जी वापरतो ना ती जी डाळ असते ना ती जरी आपण याच्यामध्ये मिक्सरला बारीक करून टाकली ना तर त्याची कन्सिस्टन्सी प्रॉपर होईल. किंवा मग आपल्याला बेसन भाजून याच्यामध्ये ॲड करावा लागतो. तर इथे माझं हे मिक्सचर जे आहे ते रेडी झालेलं आहे. बेसन छान असं फ्लफी झालेलं आहे. तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आणि एका परातीमध्ये आपल्याला थंड करायचं आहे. खूप जास्त थंड नाही केला तरी चालेल, कोमट असेल तरी काही हरकत नाही. जर हा बेसन खूप जास्त गरम असेल आणि जर त्याच्यामध्ये आपण साखर जर ती टाकली, म्हणजे तो जो बुरा टाकला तर त्याचं पूर्णपणे टेक्स्चर जाईल, म्हणजे ते याच्यामध्ये वितळेल हीटमुळे. त्यासाठी थोडंसं कोमट झालं ना की हा जो बुरा आहे तो याच्यामध्ये चाळणीने टाकायचा आहे. कारण ह्याच्यामध्ये ना कधी मोठे असे खडे असतात तर मग ते येतात दाताखाली. आणि तुम्ही पाहू शकता ह्याचं टेक्स्चर किती असं आपलं मीठ असतं ना ते मिठासारखं आहे. तर मी अर्धा किलो हा बुरा खूप जास्त होतो. म्हणजे तुम्हाला जर एक्स्ट्रीम स्वीट आवडत असेल तर तुम्ही पूर्ण टाकू शकता, नाहीतर त्याच्यातलं थोडंसं म्हणजे अर्धा वाटी जवळजवळ बाहेर म्हणजे बाजूला काढायचं आहे. त्याच्यामध्ये मी हे चाळून टाकते आणि तुम्हाला मी शेवटला दाखवते की याच्यामध्ये किती मोठे साखरेचे दाणे आहेत ते. आणि मग ते जर दाताखाली आले ना किंवा लाडूमध्ये आले तर लाडू फुटूसुद्धा शकतात. मग हे मी साईडला असं काढून ठेवते आणि त्यानंतर हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये ना आपली जी नॉर्मल वेलची असते ना ती टाकण्यापेक्षा मसाला वेलचीची जर पावडर टाकली ना तर खूप छान असा फ्लेवर येतो. तर आता मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. लाडू असे वळतासुद्धा येतात आणि हे बनवल्यानंतर हे म्हणजे दाबतसुद्धा नाही. जर खूप जास्त तुपाचं प्रमाण असेल ना तर हे लाडू बनवताना इझिली बनतात. पण जसे ते थंड होतात ना, म्हणजे जसे सेट होतात ना तसे ते खाली बसतात. पण ह्या लाडूमध्ये तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट होतं आणि छान असे इझिली असे हे लाडू वळून तयार होत होते. तर ही जी बेसनाचे लाडू आहे ना हे बनवताना खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाही. फक्त प्रमाण जर परफेक्टली माहीत असेल आणि बेसन जर व्यवस्थित भाजलं ना तर खूप मस्त असे लाडू बनवून तयार होतात. आणि ज्यांना बेसनाचे लाडू नसतील आवडत ना, म्हणजे जे टाळाला वगैरे चिकटतात म्हणून, तर तुम्ही अशा प्रकारची ह्या साखरेचा वापर करून बेसनाचे लाडू बनवा, तुम्हाला खूपच आवडतील.
तर दिवाळीचा फराळ मी खूप जास्त बनवत नाही, जितका मला झेपेल तितकाच बनवते. आणि मला ना रेडीमेड फराळ घेण्यापेक्षा घरी बनवलेला जास्त आवडतो. आणि खरं तर मला वेळ मिळतो, म्हणजे मी वेळ काढते म्हणून तो मला बनवता येतो. पण जर समजा माझंसुद्धा शेड्यूल खूपच बिझी असतं, शाळेव्यतिरिक्त जर इतर कोणत्या ठिकाणी जर नोकरी असते तर मला सुट्टी नसते मिळाली तर साहजिकच आहे, तेव्हा तर मी विकतच घेतला असता. पण आता माझ्याकडे वेळ आहे आणि मला आवडतं म्हणून मी करते. कारण मला ना ते फराळ बनवल्यानंतर जेव्हा कोणी खातं आणि त्यांना तो पदार्थ आवडतो ना, तर त्यांच्या चेहऱ्यावरचं ते समाधान बघूनच मला खूप भारी वाटतं. आणि प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह आहे. काहींना नाही आवडत किंवा काहींना वेळ मिळत नाही, तर बाहेरून जरी फराळ घेतला तरी काही हरकत नाही आहे. त्याच्याने खरं तर इतर ज्या बायका आहेत, ज्या घरून काहीतरी बिझनेस करण्याचा प्रयत्न करतात, त्यांनासुद्धा रोजगार मिळतो. तरी दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी उठून म्हणजे मी अंघोळ वगैरे करून सर्वात आधी मी फराळ बनवायला सुरुवात केली होती. तर आज मी बनवली होती बालुशाही आणि शंकरपाळी. तर मी विचार केला होता की एकदाच तेल गरम करून त्याच्यामध्ये बालुशाही, शंकरपाळी आणि त्याचसोबत आपली मठरी जी असते ना मेथीची, तीसुद्धा बनवून तयार होईल. पण सगळं काही एकत्र पॉसिबल झालं नाही, पुढे मी तुम्हाला सांगतेच. तर इथे सर्वात आधी मी बालुशाहीचं पीठ तयार करून घेते. आणि बालुशाहीचं पीठसुद्धा बनवताना बालुशाही बनवायला मला कॉन्फिडन्स आहे, म्हणजे ते मी बनवतेच मध्ये मध्ये, कारण रुद्रला ती खूप आवडते. मागच्या वेळेससुद्धा मी बनवले होते तेव्हा तुम्हाला मी सांगितलं होतं की मी ती गव्हाच्या पिठाची बनवली होती. गव्हाच्या पिठाचीसुद्धा चांगली लागते, पण त्याच्यामध्ये एकच आहे की तो गव्हाच्या पिठाचा म्हणजे जो स्मेल असतो ना तो त्याला राहतो, म्हणून मी ते फक्त मैद्याचीच बनवली. तर मी अर्धा किलो मैद्याचे 2 पॅकेट मागवले होते, त्याच्यातलं अर्धा किलो आणि थोडंसं अर्धा किलोमधून म्हणजे याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. आणि बालुशाहीचं पीठ मळायला पण खूप जास्त काही एफर्ट्स घ्यावे लागत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त पीठ, थोडंसं बेकिंग पावडर, थोडंसं मीठ आणि आपलं जे तूप असतं ना ते अंदाजे घालून ते पिठाला चोळून फक्त आपल्याला पीठ ते एकत्र करून घ्यायचं असते. तर पीठ मळून झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला मी साखरेचा पाक तयार करायला ठेवलेला आहे आणि त्यासोबत कढईमध्ये तेलसुद्धा गरम करून घेते. आणि बालुशाही जी आहे ती अशी हाताने तयार करून घेते. तर खूप जास्त मोठी मोठी नाही मी बनवत आहे, एकदम छोटी छोटीच बनवत आहे, मीडियम साईजची. आणि ते आता तेल गरम केलेलं आहे. बालुशाहीमध्ये सुद्धा तेच आहे की आपल्याला तेल व्यवस्थित गरम करायचं आहे, पण गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून आपल्याला फ्राय करायचं आहे थ्रू आउट द प्रोसेस. ज्यावेळेस यावरती फ्लोट करायला लागतं तेव्हा जर तुम्ही गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम लो केली ना तरी चालेल. आणि बालुशाही खूपच इझी आहे, जर समजा तुम्ही कधी बनवली नसेल ना तर एकदा ट्राय करा, खूप छान बनून तयार होते. आणि साखरेचा पाक इथे तयार झालेला आहे. आपल्याला एक तारेपेक्षा थोडंसं चिकट, म्हणजे एक तारेच एकदम परफेक्टली करायची गरज नाही आहे, थोडासा जरी तो चिकट झाला तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळलेला आहे. जर तुम्हाला बालुशाहीवरती साखरेची जी पांढरी लेअर असते ना ती जर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू पिळू नका, पण मला ॲक्च्युली तसंच आवडते. मला बनवल्यानंतर असं वाटलं की मी नुसतंच लिंबू त्याच्यामध्ये पिळलं. आणि दुसऱ्या बाजूला इथे शंकरपाळीची तयारी इथे सुरू आहे. शंकरपाळी हा एक पदार्थ आहे जो नेहमी बनवत असताना मला भीती वाटते की तो परफेक्ट होईल की नाही, कारण एकतर मला शंकरपाळी खूप जास्त कडक होण्याची भीती वाटते आणि दुसरी म्हणजे ती तेलामध्ये विरघळण्याची. तर मी रेसिपी नेहमी दरवर्षी म्हणजे फॉलो करते कोणत्यातरी म्हणजे एखाद्या यूट्यूबरची पाहून. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी रेसिपी फॉलो केली. त्यांनी सांगितलं होतं की 1 वाटी मैद्याचं प्रमाण घ्यायचं आहे, 1 वाटीचा प्रमाण घेऊन इतर वस्तू घ्यायच्या आणि त्याच्यासाठी 4 वाटी मैदा टाकायचा आहे. तर इथे मैदा माझ्याकडे खूप जास्त नव्हता आणि खरं तर मला पूर्णपणे मैद्याच्यासुद्धा नव्हत्या बनवायच्या. तर इथे मी 2 वाटी मैदा टाकलेला आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ, आणि त्याच्यामध्येच हे पीठ आहे ना एकदम ड्राय झालं होतं. तर मग वरून मी अजून थोडीशी दुधामध्ये साखर मिक्स केली आणि त्याच्याने ते पिठाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घेतलेली आहे. तर ते बालुशाही माझ्या तयार करून झालेल्या आहेत, फक्त त्या फ्राय करायच्या आहेत. तोपर्यंत मी विचार केला की वेळ वाया न घालवता आपण शंकरपाळ्यासुद्धा लाटून त्या तयार करून घेऊया. तर मी ते शंकरपाळीचं पीठ तयार करून झाल्यानंतर थोडंसं फक्त ते ठेवलं आणि त्या शंकरपाळ्या मी ते बनवून घेते. आणि त्या जशा ते बिस्किटासारख्या म्हणतात ना तशा बनवण्यासाठी म्हणजे मी काय केलं ना, थोडंसं ते पीठ आहे ते मळून झाल्यानंतर म्हणजे त्याची पोळी केल्यानंतर ना ते फोल्ड केलं आणि त्याच्यानंतर मग हे स्क्वेअरमध्ये मी कट करते. त्याच्याने खूप छान असे लेअर बनून तयार होतात. आणि किचनमध्ये आपण कोणता एखादा स्पेशल पदार्थ बनवायला घेतला तर ह्यांची बच्चे गणपतीची लुडबुडीमध्ये चालूच असते आणि त्याच्यामध्ये अर्णव पहिला असतो. तर तिथे तेच मला विचारतो की तू काय बनवायला घेतलेलं आहे, आणि त्याला माहिती आहे की ते शंकरपाळीचं पीठ थोडंसं गोड लागतं, तर त्याने ते खायला घेतलं होतं. त्याला सांगितलं की आधी आपण देवाला वगैरे ठेवतो, पण लहान आहेत मुलं, ठीक आहेत, तेवढं आपण समजून घ्यायला पाहिजे.
आणि दिवाळीचं फराळ बनवत असताना अजून एक गोष्ट म्हणजे ना की मुलांना काहीतरी ना स्पेशल वाटतं आणि त्याच्या आठवणी असतात ना, ते नेहमी राहतात की दिवाळीचा फराळ बनवत असताना घरामध्ये हा सुगंध पसरतो. तर या सगळ्या गोष्टीची ना मला जाणीव आहे आणि म्हणून मी शक्यतो घरी काही ना काही पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करते. तर इथे माझी संपूर्ण बालुशाही फ्राय करून झालेली आहे. त्याच कढईमध्ये ना मी शंकरपाळ्यांची पहिली बॅच सोडली आणि ती बॅच सोडल्यानंतर नेहमी माझ्या मनामध्ये तीच धाकधूक असते की ते व्यवस्थित होतील की नाही. आणि मला मागच्या वेळेस ना एका ताईने सांगितलं होतं की शंकरपाळ्याने इवन मागच्या वर्षी सांगितलं होतं की शंकरपाळ्याने इवन त्या कलर येण्यासाठी त्याच्यामध्ये चमचा आहे ना, तो कंटिन्युअसली म्हणजे हलवत राहायचा. आणि त्यांची ही टिप मी मागच्या वर्षीपासून फॉलो करते आणि सगळ्या शंकरपाळ्यांना ना छान असा इवन कलर येतो. तर इथे माझ्या मस्त अशा शंकरपाळ्या बनवून तयार झाल्यात आणि तुम्ही पाहू शकता त्यांना मस्त असे लेअर आलेले आहेत आणि एकदम खुसखुशीत असं त्यांचं टेक्स्चर होतं. तर आता शंकरपाळी बनवण्यासाठी सुद्धा मला कॉन्फिडन्स आला, म्हणजे पुढच्या वेळेस मी व्यवस्थित अशी ती बनवू शकते. करंजीसुद्धा मला बनवायची होती, पण करंजी बनवताना ना अजून आपल्याला कोणतरी एक हेल्पिंग हँड हवा असतो. तर माझ्याकडे मदतीला दुसरं कोण नव्हतं म्हणून मी करंजी बनवण्याचं कधी साहस केलं नाही. आणि प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी असतात. पहिल्याचा जो वेळ होता ना तो खूप छान होता, जेव्हा आपण एकमेकांच्या घरी जाऊन फराळ वगैरे बनवायचे. पण आता प्रत्येकाची लाईफ बिझी झाल्यामुळे ज्याला जसं जमेल तसं तो करतो. तर इथे आता मी मेथी मटरीची तयारी करते आणि ही मी बुधवारी केली होती. आणि कारण ना शंकरपाळी आणि बालुशाही करताना सुद्धा आपल्याला माहिती आहे की आपल्याला फ्लेम जी आहे ती एकदम लोच ठेवायला लागते आणि कंटिन्युअसली तिकडे आपल्याला उभं राहावं लागतं. कारण जरा तरी आपण साईडला झालो, म्हणजे ती शंकरपाळी जर आपण तशीच तेलामध्ये जर ती सोडली तर त्यांना कलर व्यवस्थित येत नाही, म्हणजे ते नीट शिजल्या जात नाही. तर ते सगळं करताना मला खूप थकायला झालं होतं, म्हणजे कंटिन्युअसली उभं राहून. आणि माझ्यामध्ये स्टॅमिना नव्हता, त्यामध्ये स्वयंपाक वगैरेसुद्धा आपल्याला बनवायचा असतो आणि इतरही भरपूर अशी कामं असतात. तर त्याच्यामुळे मग काय झालं, मी विचार केला की जाऊ दे, ते शक्य नाही आहे, आपण दुसऱ्या दिवशीची मेथीची मटरी तयार करू. तर मी मेथीची मटरी इथे तयार करायला घेतलेली आहे आणि ती मी पूर्णपणे गव्हाच्या पिठाची बनवते. कारण बालुशाहीसुद्धा मैद्याची होती आणि शंकरपाळ्यांमध्ये सुद्धा गव्हाचं पीठ जे आहे ते कमीच होतं. तर सगळेच मैद्याचे पदार्थ नको म्हणून मग मी मटरी जी आहे ती गव्हाच्या पिठाची बनायला घेतली. तर या मटरीमध्ये मी सुरुवातीला थोडंसं ओवा, तीळ, काळे मिरेपूड, जिरं, त्याच्यानंतर थोडंसं हिंग, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि इथे मी जी कसुरी मेथी आहे ना ती टाकली आहे. कारण ओली मेथी जर ती आणली तर ती मग स्वच्छ करा, मग ती धुवा, मग चिरा, त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ जाईल. पण एक आहे की ओल्या मेथी मटरीची जो टेस्ट आहे ना ती जास्त चांगली लागते याच्यापेक्षा. पण दुसरं काही मला ऑप्शन नव्हतं सुचलं म्हणून मग मी हे टाकलं. कसुरी मेथी माझ्याकडे खूप जास्त प्रमाणात असते घरामध्ये, तर मग ती मी टाकली. आणि मग त्याच्यानंतर तेलाचं मोहन घातलं, म्हणजे मी गरम तेल नव्हतं टाकलं, थंडच तेल यामध्ये मी टाकलं होतं. आणि मग ते व्यवस्थित पिठाला चोळून मग पीठ मी मळून घेतलं. आणि आता मी याची अशा प्रकारे पोळी करते. आणि शंकरपाळ्यांचा शेप न देताना मला थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करायचं होतं. तर मी ते साठा बनवून घेतला आहे. तर माझ्याकडचं तूप पूर्णपणे संपलं होतं, मग मी तेलामध्ये थोडीशी तांदळाची पिठी असते ती मिक्स करून मी साठा बनवून घेतलेला आहे. पातळ अशी पोळी लाटलेली आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही पोळी मी व्यवस्थित अशी फोल्ड करून घेतलेली आहे. अशा प्रकारे बनवलं ना की त्याला छान असे लेयर येतात आणि त्याचा शेप थोडंसं म्हणजे चांगला दिसतो आणि थोडंसं वेगळं काहीतरी ते वाटतं. आणि आता हे जे सगळे पदार्थ बनवत असताना ना आपण काय करतो की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण तो फराळ जो असतो ना तो आपण देवापुढे ठेवतो. पण त्याच्या अगोदर जर घरामध्ये लहान मुलं असतील किंवा कोणताही पदार्थ बनवल्यानंतर असं वाटतं ना की टेस्ट करायला पाहिजे, तर मी बनवल्या आधी मी देवासमोर तो ठेवते आणि त्याच्यानंतर मग मी तो मुलांना वगैरे मी टेस्ट करायला देते. तर इथे मी मेथीची मटरी ही जेव्हा मी बनवली तेव्हा अर्णवला ती इतकी आवडली आणि त्याने मला सांगितलं की मम्मा तू ना चिप्स वगैरे नको देऊ, हेच तू बनवून ठेवत जा. आणि मलासुद्धा बरं वाटलं. तर मुलांना वगैरेसुद्धा तुम्हाला स्नॅक टाईममध्ये जर असं काही बनवायला वगैरे आवडत असेल ना, तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या हिशोबाने व्हेरिएशन करून ना एक छान छान अशी मटरी बनवू शकता. आणि ही गव्हाच्या पिठाची आहे ना ती मैद्यापेक्षा खरं तर खूप जास्त चांगली लागते. तर इथे मी ही फोल्ड करून घेतलेली आहे अशा प्रकारे स्क्वेअरमध्ये. आणि मला रिअलाईज नाही झालं की मागे म्हणजे माझ्यामुळे कॅमेरा जो आहे तो कवर होतो आहे. तर ही अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि छान अशी फोल्ड करून आपल्याला कट करून घ्यायची आहे. आणि काल जे तेल मी गरम केलं होतं खरं तर ते मला रियूज नव्हतं करायचं, पण एवढं तेल टाकून द्यायला माझ्या जीवावर आलं होतं. म्हणून मला म्हणून मी तेच ठरवलं होतं की एकाच दिवशी जेवढे सगळे काही जे फ्राईड आयटम्स आहेत ना ते एकाच कढईमध्ये आपण करूया. पण हरकत नाही, मी आता पुन्हा हे तेल जे आहे ते वापरणार नाही आहे. थोडंसंच तेल उरलं होतं तर मी ते टाकून दिलं, पुन्हा त्याचा वापर नाही केला.
तर इथे आपल्याला ही मटरीसुद्धा फ्राय करताना ना तेल व्यवस्थित असं गरम झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही फ्राय करून घ्यायचे. जर एकदम लो आपण फ्लेम केली तर ह्या ना नंतर नरम होतात. त्याच्यामुळे तेलाचं जे टेम्परेचर आहे ते परफेक्ट असायला पाहिजे. आणि आपण ते फोल्ड केलेले ना साटा लावून, तर त्याच्यामुळे मस्त असे त्याचे लेअर खुललेले आहेत आणि छान अशी खुसखुशीत ही सुद्धा मटरी झाली होती. तर पुन्हा एकदा मी हे संपल्यानंतर बनवणार आहे, कारण मुलांना हे खूप आवडलेलं आहे. हा पदार्थ जो आहे तो खूप जास्त हेल्दी आहे असं मी सांगू नाही शकत, पण ठीक आहे, बाहेरच्या इतर फ्राईड आयटमपेक्षा हे तरी खूप चांगलं आहे. आणि याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पदार्थाचं जे व्हेरिएशन आहे ते सुद्धा आपण करू शकतो. तर अशा प्रकारे हा माझा थोडाफार दिवाळीचा फराळ बनून तयार झालेला आहे. तुम्ही काय काय पदार्थ बनवलेले आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.